श्री स्वामी समर्थ सरांना सुरुवात केली स्वामींपासून, कारण आज होता स्वामींचा प्रकट दिन आणि माझ्या माहेरी खूप मोठ्या उत्सवाने आम्ही साजरा करत असतो स्वामींचा प्रकट दिन. त्यासाठी मी पण आले होते. त्यानंतर अशी स्वामींची छान अशी मूर्ती आणली होती. त्यानंतर मी डेकोरेशन म्हणून असे गुलाबाच्या पाकळ्या टाकत होते त्यांच्या चरणापाशी. आणि हे छोटू हात म्हणजे माझ्या भावाचा मुलगा, तो देखील मला मदत करत होता. त्यानंतर मी जशी मला येते त्याप्रमाणे अशी रांगोळी काढून घेतली. जास्त मला काही येत नाही, जशी येते तशी काढली आहे. त्यानंतर आमचं मंदिर देखील आहे, तिथे देखील मी आणि माझ्या बहिणीने अशा फुलांच्या पाकळ्या टाकून घेतल्या सगळं देवीच्या चरणापाशी. त्यानंतर आमची घरातली ही मूर्ती आहे स्वामींची, ती आम्ही तिथं पूजासाठी ठेवली होती. त्यानंतर असं जेवणाची सोय केली होती, म्हणजे अन्नदान हे आम्ही करतच असतो दरवर्षी. त्यानंतर तयार झालो सगळेजण. त्यानंतर आरतीची वेळ झाली होती म्हणून आरतीसाठी निघालो. त्यानंतर अशी पूजा वगैरे झाली होती, सर्व भक्तजन येऊन पाया वगैरे पडत होते. त्यानंतर आम्ही देखील दर्शन घेतलं. त्यानंतर हे नक्की सांगा मला, रामाचं मंदिर खूप छान आहे, ते छोटंसं असं आणलं होतं. त्यानंतर आरती चालू झाल्यानंतर आरती संपन्न झाल्यानंतर आरती दिली सर्वांना. त्यानंतर मी सर्वांना असं पेढ्याचा जो प्रसाद आणला होता तो देखील सर्वांना दिला. त्यानंतर जेवणाचं म्हणजे अन्नदानाची वेळ झाली होती. त्यानंतर सर्वजण असे बसले होते. हे आमच्या घरातले मंडळी आहे, आम्ही देखील त्या दिवशी बाहेरच जेवण करतो. त्यानंतर थोडा माझा सहभाग म्हणून मी देखील अन्नदान हे केलं सर्वांना. त्यानंतर आमच्या घरात जेवढे छोटे आहेत, छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्वजण हे त्या दिवशी सहभागी होऊन उत्साहाने असे कामं करत असतात. तर असा गेला माझा आजचा प्रकट दिनचा दिवस. स्वामीचरणी मी एकच प्रार्थना करेल, स्वामी ज्यांना जे पाहिजे त्यांना ते भेटू दे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आवडला असेल तर नक्की लाईक करा.